ज्ञानश्री स्वामी समर्थ स्वामींची पूजा वगैरे केली, कारण की स्कूलची तयारी मुलांची करायची होती. तर सकाळचं वातावरण खूप सुंदर असं होतं. म्हणजे पाऊस तर नव्हताच. त्यानंतर मला सगळ्यांची करायची होती नाश्त्याची तयारी. म्हणजे आपले सुंदर असे पोहे, ब्लॅक टी म्हणजे आपली कोरी चहा आईंसाठी. आई कोरी चहा घेतात, आहोही आमची कोरी चहा घेतात. त्यानंतर मुलांच्या टिफिनची तयारी म्हणजे साईला चपाती भाजी केलेली, तर पप्पांनी आणलेला लाव्यांचा चिवडा असं त्याला सगळं न्यायचं होतं. एक्स्ट्रा एक डबा, छोटा मिनी डबा. नंतर साई निघाला. त्यानंतर होता पाऊस. तो सोनू दादा आलेला. सोनू दादा साईला सोडायला गेलेला. स्कूल व्हॅन येते तिथं रोडला. त्यानंतर साई गेल्यानंतर मला किचन ओटा क्लीन सगळं करायचं होतं. पाहुणे आणलेल्या आळूच्या पानांचं गरगटे आईने साफ केलं. कोथिंबीर, ती भाजी आई मस्तपैकी बाहेर वाऱ्यावर बसून साफ करत होत्या. त्यानंतर आळूच्या पानांची तयारी तर केली. म्हटलं चला कुकरला लावून घेऊया. त्यानंतर आईने आणलेली भाजी, कोथिंबीर, जुड्या दोन्ही साफ करून ठेवलेल्या. त्याही म्हटलं फ्रीजमध्ये चला ठेवूया आपण. दुपारचा स्वयंपाक आवरून गेला. आलूच्या पानांचं गटगट केलं दुपारी. त्यानंतर आहोने आणलेला सामान, तो म्हणते चला सामान ठेवून घेऊया. आणि सोहम दादा मुलांची वाट बघतात, कारण की त्यांना मुलाला न्यायची होती कॅफेला. तर आजचा काही दिवस खूप धावपळीचा होता माझा. फ्रीजमध्ये खरंच जागा नव्हती. त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. ओटा साफ करून परत एकदा घेतला. त्यानंतर व्हिडिओ कसे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय.